मित्रांनो, स्वर्गाचं साम्राज्य आणि नरकाचं साम्राज्य ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आतमध्येच आहेत. कशाचा स्वीकार करायचा हे आपण ठरवायचंय ना. प्रत्येक गोष्ट ही परिस्थितीवरती अवलंबून नसते, तर आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असते. तुम्ही कुठेही असा, एक तत्व लक्षात ठेवा, आणि ते तत्व म्हणजे थोडंसं हसा. आणि जीवनात जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे काही आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्याशी सामना करा आणि मर्दासारखे चालत राहा. ज्या बाथरूममध्ये तुम्ही रोज आंघोळ करता, त्या बाथरूममध्ये एक वाक्य ठळक लिहून ठेवा आणि ते रोज वाचा आणि मग आंघोळ करा. आणि ते वाक्य, आकाशातला चंद्र नाहीसा झाला किंवा हातातला दुधाचा ग्लास सांडून रिकामा झाला म्हणून रडत बसू नका, तर पुढे चला. नमस्कार, पांडव सर. आज आपला विषय चिंतामुक्तीचे 4 उपाय. पहिला उपाय आहे मित्रांनो, स्वीकार करा. जीवन म्हटलं ना, सुख आहे, दुःख आहे, यश आहे, अपयश आहे आणि चढ उतार या गोष्टी ठरलेल्या आहेत. तुम्ही हो म्हणला तरी त्या येणारच आहेत आणि तुम्ही नाही म्हणला तरी पण त्या येणारच आहेत. मग मित्रांनो, चिंता कशाची करता? जर चिंता करण्याच्या ऐवजी चिंतन करा, काळजी करण्याच्या ऐवजी काळजी घ्या आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा मनापासून स्वीकार करा आणि मोकळं व्हा. हॉलंड शहरामध्ये एक चर्च आहे आणि त्या चर्चवरती खूप वर्षापूर्वी एक वाक्य असं कोरून ठेवलेलं आहे. ते वाक्य आपल्याला आजही सत्याचं दर्शन घडवून देतं आणि ते वाक्य म्हणजे इट इज सो. हे असंच असतं आणि इट कॅनॉट बी अदरवाईज. याचा अर्थ असा आहे, याच्याशिवाय वेगळं काही असूच शकत नाही. पुढच्या 10 वर्षात तर ज्या गोष्टी तुम्हाला आवडणारच नाहीत त्या गोष्टीशी तुम्हाला सामना करावा लागणार आहे. का? इट इज सो. हे असंच आहे. याच्यावरती मित्रांनो फक्त 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय जो आहे, तुमच्या वाट्याला जे आलं त्याचा मनापासून स्वीकार करा, हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय आहे, जी तुमच्या वाट्याला आलेली परिस्थिती आहे त्याला विरोध करून आयुष्यभर दुःख सागरात बुडून जा. मित्रांनो, समजदारपणाचा एक सल्ला देतो, ऐकलं तर तुमचं भलंय, नाहीतर आपली मर्जी. जे झालं ते झालं याचा स्वीकार करणं हा चिंतामुक्तीचा पहिला उत्तम उपाय आहे. दुसरा उपाय आहे, कार्यमग्न रहा. मोकळं मन सैतानाचं घर आहे. सैतान कोण आहे? चिंता. चिंता अख्खं आयुष्य खाऊन टाकते आपलं. आणि मित्रांनो, आपलं जीवन खूप छोटं आहे हो, पण खूप महत्वाचं आहे. चिंता करण्यावारी ते आयुष्य वाया घालवू नका. सगळ्यांना आपल्याला एकच प्रश्न पडतो, हे ईश्वरा, सर्वात जास्त चिंता माझ्याच वाट्याला का? मित्रांनो, राग करणार नसेल तर त्याचं उत्तर सांगतो की आपण सगळ्यात कमी काम करतो म्हणून आपल्या वाट्याला सर्वात जास्त चिंता आहे. तुम्ही सतत सातत्यानं, हलका असू द्या, भारी असू द्या,
कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्या, तुम्हाला चिंता करायला वेळच मिळणार नाही. अहो, अमेरिकेचे अध्यक्ष की विन्स्टन चर्चिल साहेब यांच्या पत्नीला एक प्रश्न विचारला की तुमच्या पतीला तुम्ही चिंता करताना कधी पाहिलं का? त्यावरती त्यांनी दिलेलं उत्तर आहे ते किती समर्पक आहे. माझे पती 24 तासामध्ये 18 तास सतत आणि सातत्यानं काम करतात, म्हणून त्यांना चिंता करायला वेळच मिळत नाही. मित्रांनो, जर आपल्याला चिंतामुक्त व्हायचं असेल तर आपण सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये आपण गर्क असलं पाहिजे, आपण गुंतवून घेतलं पाहिजे. हा तुमचा उत्तम दुसरा उपाय आहे. आणि तिसरा जो उपाय आहे, होऊन काय होईल. माणूस आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त जर कशाला घाबरत असेल तर मृत्यूला घाबरतो. मित्रांनो, या पृथ्वी तलावर की अगदी जंगली प्राण्यापासून पशु पक्ष्यापासून मानव प्राण्यापर्यंत जो कोणी जन्माला आला तो 100% मरणारच आहे. हा निसर्गाचा नियम आहे, तो अटळ आहे आणि तो सर्वांसाठी सारखा आहे. मग मला सांगा, या सर्वांना जर मरण असेल तर मग आम्हाला का नसावं? म्हणून आपण मृत्यूची चिंता सतत करण्यापेक्षा बिंदास्त राहा. आणि बिंदास्त राहणं हा सुद्धा चिंतामुक्तीचा तिसरा उपाय आहे मित्रांनो. आणि चौथा आणि शेवटचा उपाय आहे, कबूल करा. जोपर्यंत मला चिंतामुक्त व्हायचंय हे जोपर्यंत आपण कबूल करत नाही, आपण स्वतः कबूल करत नाही, तोपर्यंत आपण चिंतामुक्त कदापि होणार नाही आणि समाधानी तर कधीच नाही. आणि मित्रांनो, समाधान हे तर चिंतामुक्तीची सर्वात मोठी खूण आहे. मित्रांनो, तुम्ही हसून काय उपयोग आहे? तुमचं मन हसलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण चिंतामुक्त झाल्याची कबुली देत नाही तोपर्यंत चिंता तुमची पाठ सोडत नाही. उलट पक्षी ती तुमच्यावरती अधिकच स्वार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटचा सल्ला एक देतो, आजच ठरवा, चिंतामुक्तीची कबुली द्या आणि मस्त आणि मजेशीर जीवन जगा. हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्या समोर मांडलेला आहे. आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.